आज काय झालं, लोकसंख्या कमी आहे. जय गुरु. आपण सुरू करू, येतील तोपर्यंत लोक. जय गुरु. हो सर. जय जय गुरु. गुरु. आपण सुभाषिता सुरू केली होती, लोकोक्ती संपवून. त्यातलं पहिलं आपण काल घेतलं होतं. यस्मिन देशेन सम्मानो न प्रीती न च बांधवः न च विद्यागमः कश्चित न तत्र दिवसम वसे. आज दुसरा घेऊ आपण इथे. एक सोपा आहे पण बराच अर्थ यामध्ये आहे. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैवच अजापुत्रम बलिदद्यात् देवो दुर्बल घातकः. नैव म्हणजे न एव, म्हणजे नाहीच. एव म्हणजे च. अश्व नाही, घोडा नाही. गजम नाही म्हणजे हत्ती नाही. व्याघ्रम म्हणजे वाघ तर नाहीच नाही. अजापुत्रम म्हणजे शेळी. बलिम दद्यात, बळी देतात. देवो दुर्बल घातकः. देव हा दुर्बल लोकांचा करता घातक असतो. तर तसं इथे सांगितलं की नॉर्मली कुठल्याही देवाला आपण बघतो, सध्याच्या काळात सुद्धा, पूर्वी होतं वेगळं वेगळं, पण सध्या बळी देताना शेळीचा बळी दिला जातो. जुन्या काळामध्ये घोड्यांचा बळी द्यायचे यज्ञामध्ये. हत्तीचा बळी क्वचित असा असायचा. पण नंतर ती घोड्यांचा उपयोग वाढला युद्धामध्ये, प्रवासामध्ये. अगदी तो वैदिक काळामध्ये केव्हा तरी 10,000 वर्षापूर्वी घोड्यांचा किंवा अश्वमेध घोड्यांचा बळी दिला जायचा. त्यानंतर ती पद्धत बंद पडली आणि घोडा हा अतिशय उपयोगी प्राणी झाला सगळ्यांच्या करता. हत्ती हा सुद्धा एक प्रतिष्ठाचा प्राणी असतो, युद्धाकरता उपयोगी असतो. त्याचाही कोणी बळी देत नाही. वाघाला सांभाळणंच अवघड आहे, त्याचा बळी द्यायला कोण जाईल? तो स्वतःच बळी जाईल त्यामध्ये. सगळ्यात सोपं कोण आहे? शेळी आहे. सर्वात गरीब प्राणी आहे, मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. एक मेला तरी हजारो असतात उपलब्ध. म्हणून चला शेळीला बळी देऊया. जो प्राणी काही करू शकत नाही, ज्याच्यामध्ये प्रतिकार करण्याची शक्ती नसते, ज्याला काय होतंय ते फार काही कळत नाही, कळलं तर तो फार काही करू शकत नाही प्रतिकार, अशाचा बळी दिला जातो. आणि मग त्यांनी काय केलं की देव सुद्धा, आपण म्हणतो की देव हा तारक असतो. देव हा गरिबांना तारतो. देव हा ज्यांचं कुणी नाही त्यांना देव असतो. पण इथे कवीला असं आढळतं की देव हा दुर्बल लोकांसाठी घातक असतो. देव घोड्याचं रक्षण करतो, हत्तीचं रक्षण करतो, वाघाचं रक्षण करतो, पण शेळीचं नाही करू शकत. कारण शेळी मुळात दुर्बल असते. मग दुर्बलाचं रक्षण तो करत नाही. म्हणून दुर्बल असू नये. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण असू तर त्या ठिकाणी आपण सबल असणं आवश्यक आहे, शक्तिशाली असणं आवश्यक आहे. कुठल्याही स्थितीमध्ये व्यक्ती असो, समाज असो, देश असो, त्याला जर ताठ मानेने आणि प्रतिष्ठेने जगायचं असेल तर त्याने शक्तिशाली होणं आवश्यक आहे. शक्तिशालीची व्याख्या वेगवेगळी असू शकते. शरीराने शक्तिशाली, बुद्धीने शक्तिशाली, मनाने सुदृढ, किंवा सगळे मिळून एकत्र असा एक सद्गुणी आणि सर्वश्रेष्ठ पुरुष. संरक्षण दृष्ट्या सक्षम देश, आर्थिक दृष्ट्या सक्षम देश, ज्या देशाचे सर्व नागरिक उद्यमशील आहेत, देशाप्रती प्रामाणिक आहेत, देश हितासाठी काम करतात, असा तो प्रबल देश, तो पुढे जातो. एखादा देश गरीब असेल
केवळ अहिंसेच्या मार्गाने जाणार असेल, त्यामध्ये आम्ही काही करणार नाही, आम्हाला सैन्याची गरज नाही, असं म्हणणार असेल, तर कदाचित तो शेळीसारखा होईल. पण त्याचं रक्षण देव पण करणार नाही. आपण म्हणतो की देव सुद्धा कुणाला मदत करतो, जो प्रयत्न करतो. देव कुणाला मदत करतो की जो स्वतःला मदत करतो. जर आपण स्वतःला मदत करू शकत नसू, तर देवही आपल्याला मदत करत नाही. म्हणजे देव हा जो फॅक्टर आपण आपल्या आयुष्यात गृहीत धरतो, तो आपल्या पाठीशी आहे. तो तेव्हाच पाठीशी आहे जेव्हा आपण सुदृढ सबल असतो तेव्हा. म्हणून ही या ठिकाणी म्हण आहे, सुभाषित आहे की अश्वनैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजापुत्रम बलिदद्यात देव दुर्बल घातका. याचा अन्वय असा केलाय, अश्वम बलिम नैव दद्यात, घोड्याचा बळी देत नाहीत. गजम बलिम नैव दद्यात, हत्तीचा बळी देत नाहीत. व्याघ्रम नैवच नैवच दद्यात, व्याघ्राचा वाघाचा कधीच बळी देत नाहीत. अजापुत्रम बळी दद्यात, शेळीचा बळी देतात. यतः कारण देवः दुर्बल घातक भवती, देव दुर्बलांचा घातक असतो. काही सांगायचं कुणाला काही? नाही, हे फक्त नैवच नैवच दोनदा का घेतलं, म्हणजे ते नाहीच नाही असं का? काव्याचा भाग येतो, हा, इथे गरज अच्छा. नाही आहे. हा, ते ते कवी यमक जुळवण्यासाठी. यमक जुळवण्याकरता किंवा ती संख्या असते की नाही, हा. जेव्हा तुम्ही छंद शिकाल पुढच्या वर्षी, हो त्यावेळेला हो तुम्हाला ते कळेल की ते अमुक नंबर ऑफ शब्द असणं आवश्यक असतं. हो, बरोबर. ते त्याला एक रिदम यावं, हम्म. वाचण्यामध्ये थोडस ओघ यावा म्हणून ते करतात. हा, म्हणजे मी घेताना असं आपण घेतलं की नैवच नाही म्हणजे कधीच नाही, म्हणजे कधीच नाही बाकीचे असा एक अर्थ वेळ त्याला चालतील. म्हणायचं हा. आहे, कधीच नाही असं म्हणायचं त्याला. किंवा मग हा, घोड्याला तर नाही, व्याघ्याला तर नाहीच नाही, वाघाला तर नाहीच नाही. नाहीच नाही. हा, नाहीच ते नाही. एम्फसिस नाहीच नाही. करायचं त्याला. हा एक हम्म. भाग झाला. ठीक आहे. आणि काव्यामध्ये ऍडजस्टमेंट केली, हाही एक भाग झाला. हा, नाही नाही, ते बरोबर आहे, ते किंवा एखादा छंदामध्ये त्याला आणखी एखादा प्राणी टाकता आला असतो याच्याऐवजी, व्याघाच्या ऐवजी. हा, तेच तेच. ठीक ठीक. इथे खाली सिंहाला लिहिलं गेलं, सिंह नाही, व्याघ्र म्हणजे वाघच होतं, तिथं वाघच लिहायचं त्याला. सर दद्यात काय याचा अर्थ काय होतो? दद दद्यात हा ददाती, ददात देणे, देणे. अच्छा, दद्यात देतात, दिला जातो. ओके. आणि अजापुत्र म्हणजे शेळी. अजा शेळीचा पुत्र म्हणजे बोकड. अच्छा, अजा. किंवा शेळी बकरं. किंवा शेळीचं बोकड. अजून कोणाला काही ऍड करायचं आहे? पुढचं घेऊ आपण. तिसरं, उदारस्य तृणम वित्तम, शूरस्य मरणम तृणम, विरक्तस्य तृणम भार्या, निस्पृहस्य तृणम जगत. आता इथं तुम्ही विभक्तीमध्ये फार जाऊ नका. उदारस्य तृणम वित्तम, जो उदार माणूस असतो, ज्याचं मन मोठं असतं, त्याला वित्त म्हणजे पैसा, तृणम म्हणजे तृणासारखा, गवतासारखा असतो, तृणवत असतो, फार काही किमतीचा नसतो. कुणी दान मागितलं की त्याला द्यायला तयार असतो, आहे माझ्याकडे घेऊन जा. असा उदार माणूस जो असतो, तो धनाला, पैशाला, संपत्तीला तृणवत किंमत देतो, फार काही किंमत देत नाही. शूरस्य, शूर जो असतो, मरणम तृणम, तो मरणाला तृणासारखं समजतो, गवतासारखं समजतो. कारण शूराला त्याला माहिती असतं की आपण रक्षण करणं आपलं काम आहे. रक्षण करण्याकरता कधी ना कधी युद्ध करणं आवश्यक आहे, आणि युद्धामध्ये कदाचित आपल्याला मरणंही आवश्यक. तर ते मरणं त्याला एक तुच्छ असतं, गवतासारखं असतं. तसंच विरक्तस्य तृणम भार्या, जो माणूस संसारामध्ये विरक्त असतो, त्याला गोडी नसते संसाराची, त्याला
आपली भार्या, आपली पत्नी हिची किंमत नसते. तो तिला कमी समजतो की विनाकारण कशाला आहे माझ्या मागे. तर विरक्तस्य तृणम भार्या, तृणवच समजतो तिला तो. फार काही त्याला त्याची आकर्षण नसतं किंवा किंमत नसते. निस्पृहस्य, तर निस्पृह असणे हे विरक्तच्या पुढची स्टेज आहे. एकदम ही संन्यासाची स्टेज, सगळं सोडून दिलेला जो असतो, त्याला कुठल्याच गोष्टीचं काही नसतं. त्याला तृणम जगत, त्याला जगाची काहीच किंमत नसते. कोणी मान द्या, कोणी अपमान द्या, कोणी काही द्या किंवा नका देऊ, दिलेले पैसे परत द्या की न द्या, असा जो असतो त्याला स्पृहा स्पृहा म्हणजे इच्छा. त्याला कुठलीही इच्छा नसते, निस्पृहपणे जगतो तो. त्याला ह्या जगातल्या कुठल्याच गोष्टीबद्दल आकर्षण नसतं. तर जगातल्या सगळ्याच गोष्टींना तृणवत समजतो. म्हणजे असं सांगितलं की असे काही लोक असतात की ज्या ठराविक गोष्टींना तुच्छ समजतात. उदार माणूस धनाला, शूर माणूस मरणाला, विरक्त माणूस त्याच्या पत्नीला, आणि निस्पृह माणूस तर जगातल्या सर्व गोष्टींना तृणवत तुच्छ समजतो. त्याला काडीचीही किंमत देत नाही. असा हा जगणारा माणूस. याचा अन्वय आहे उदारस्य कृते वित्तम तृणम. उदाराची कृती काय असते की तो वित्ताला तृण समजतो. शूरस्य कृते, शूराकरिता मरणम तृणम. विरक्तस्य कृते भार्या तृणम. निस्पृहस्य कृते जगत तृणम अस्ति. मराठीमधला अर्थ तोच आहे. तर असं हे 4 व्यक्तींचं व्यक्तिमत्वाचं एक पैलू या ठिकाणी कवीने आपल्याला दाखवला. सुभाषितकाराने आपल्याला दाखवला. काही सांगायचं यावरती? सर, मराठीमध्ये जे अर्थ दिलेला आहे हा हा हॅलो, तर त्याच्यामध्ये निर्लोभी माणसाला जग तृणच्छत लिहिलेलं आहे. तृणच्छत तृणवत बरोबर पाहिजे, आहे चुकून आहे ते, तृणवत पाहिजे. टायपिंगची तृणवत चूक. पाहिजे ना? तृणवत सगळीकडे तृणवतच आहे ना. नाही, बाकी सगळीकडे तृणवत हा, आहे, ते तिथे तृण. टायपिंगची चूक आहे ती. अच्छा. आता हे काय आलेली PDF आहे, त्यामुळे त्याला ह्याला चेंज नाही करता येत. ठीक. तर हे तिसरं असं घेऊन. चौथं सोपं आहे तसं. जननी जन्मभूमिश्च जाह्नवीच जनार्दनः. जनकः पंचमश्चैव जकारः पंच दुर्लभाः. जननी म्हणजे आई, जन्मभूमी म्हणजे ज्या भूमीवर आपण जन्म घेतला, जननी आणि जन्मभूमी. जाह्नवी म्हणजे गंगा नदी, जी आपण सर्वात पवित्र समजतो, देवतुल्य समजतो. च जनार्दनः, जनार्दन म्हणजे कृष्ण विष्णू, आपला इष्ट देवता. जनकः पिता. पंचमश्चैव हे 5ही जण एव, आणि हे 5ही जण. जकारः, जकार म्हणजे हे ज, जननीचं ज, जन्मभूमीचं ज, जाह्नवीचं ज, जनार्दनाचं ज आणि जनकाचे ज, हे 5 ज, हे 5 जकार. पंच दुर्लभः, या 5ही गोष्ट एकत्र असणे आणि या कायम आपल्याजवळ असणे हे फार दुर्लभ असतं. म्हणजे माणसाला नेहमी वाटतं की आपले आई वडील हे कायम आपल्याबरोबर असावे. आपण जेव्हा कुणाचेही आई वडील 90, 95, 100चे पाहतो, त्यावेळी त्या व्यक्तीला नशीबवान समजतो की त्याचे आई वडील अजूनही आहे. तर हे जननी आणि जनक हे आपल्या सोबत कायम असणं हे खूप दुर्लभ असतं, खूप कमी असतं, खूप नशिबाचा भाग असतो. आपण आपल्या जन्मभूमीमध्ये कायम राहणं, आपल्या देशामध्ये कायम राहणं, ते राहण्याचं भाग्य आपल्याला मिळणं, हे पण काही लोकांना नशिबात नसतं. केव्हा केव्हा हेही दुर्लभ बनतं. जाह्नवी
गंगा नदी ही आपण ते हे जेव्हा लिहिलं तेव्हा फार पूर्वीचं आहे. गंगा नदी किंवा एक कुठलीही नदी धरू आपण, तर गंगा नदी म्हटल्याने ही आपल्या आयुष्यामध्ये असणं, म्हणजे त्या नदीचं पाणी आपण पिणं, त्या नदीचे आंघोळ पाण्याने करणं, हे आपल्या धर्माप्रमाणे आपल्या जीवनाचं एक सार्थक असतं. अशीच गंगा आपल्याला कायमची लाभणं, तसंच जनार्दनाचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद, देवाचं सान्निध्य नेहमी करता लाभणं, हे 5 ज्याच्या आयुष्यात आहेत, तो अतिशय नशीबवान माणूस. आणि हे असं 5 एकत्र असणं हे खूप दुर्लभ असतं. असे दुर्लभ असणारे अनेक 5 गोष्टी वेगवेगळ्या याच्यामध्ये सुभाषितामध्ये लोकांनी घेतलेल्या आहेत, कवींनी घेतलेल्या आहेत. त्यातलं हे पंचदुर्लभ हे आहे: जननी जन्मभूमिश्च जाह्नवीच जनार्दनः, जनकः पंचमश्चैव जकारः पंच दुर्लभाः. अन्वय: जननी जन्मभूमी जाह्नवी जनार्दनः पंचमः च जनकः एते पंचजकारः दुर्लभः सन्ति. माता, मातृभूमी, गंगा, भगवान कृष्ण आणि पिता या गोष्टी आयुष्यभर लावणं जगात फार कठीण आहे. ओके, शांतता. जकारा म्हणजे गोष्टी का? सोपं आहे सर, समजलं. सोपं आहे. हो, मी काय म्हणला तुम्ही? जकारा म्हणजे जकार हा म्हणजे काय, गोष्टी का? नाही, हे शब्द आहेत ना, हे अच्छा अच्छा, जकार. ओके ओके हा ओके. सगळे पासून सुरुवात होतात, हा, कळलं कळलं. म्हणून जकार. हे 5 पंचमश्चैव जकारः पंच दुर्लभः. तर पंचमश्वैव म्हणजे शैव नाही काय? नाही, श याचं काही काय नाही, अर्थ? हे पंचमः च एव. अच्छा, पंचम मग ते एकत्र होऊन ते एव. श आलं, ते म्हणजे पंचमहाचा विसर्ग गेला तर च जोडला गेला आणि च आलं ते. आणि एव जे होतं ते अ आणि ए एकत्र होऊन आई झालं त्याचं. पंचमश्चैव म्हणजे 5ही गोष्टी, 5ही जकार. हा आपण गोष्टी म्हणतो. जकारा म्हणजे गोष्टी नाही, जकारा म्हणजे ज पासून या गोष्टी. जपासून. हा, आणि जन्मभूमीश्च म्हणजे आणि करता येईल. आणीचं ते च जोडलं त्यांनी, ते जन्मभूमी च असं केलं असतं, एकत्र केलं, जन्मभूमीश्च केलं. ते च जोडलं गेलं की तो जोडदार शब्द असतो, अक्षर असतं, ते श बनतं. शवन. श. आता हे जान्हवी आणि च एकत्र वेगवेगळ्या लिहिलं म्हणून ठीक आहे, तर जान्हवीश्च जनार्दनः असं पण झालं असतं. ओके, पुढचं घेऊ. भावार्थामध्ये त्यांनी थोडं सर सर हा, बोला. सर. भावार्थामध्ये हो, थोडा वेगळा घेतला का? भावार्थ थोडस वेगळं घेतलंय हा, त्यांनी. त्याने भावार्थ म्हणतो म्हणजे की काय असतं, म्हणजे भावार्थामध्ये काय अपेक्षित असतं की ह्याचा शब्द, हे अर्थ म्हणजे शब्दार्थ. या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे ते लिहिणं म्हणजे अर्थ. अन्वय म्हणजे काय की हा जो श्लोक असेल त्याला एखाद्या वाक्याप्रमाणे अरेंज करणे, म्हणजे करता सुरुवातीला आपण घेतो, क्रियापद शेवटी घेतो, तसं अरेंज करणं म्हणजे अन्वय. अर्थ म्हणजे हे जे शब्द आहेत याचा शब्दार्थाप्रमाणे काय अर्थ, आणि भावार्थ म्हणजे याच्यामध्ये काही ध्वन्यार्थ आहे का, काही वेगळं अजून काही आपण अर्थ काढू शकतो का, हे लिहिणं म्हणजे भावार्थ. त्यामध्ये या श्लोकामध्ये नसलेले काही शब्द, काही वाक्य आपण वाढवू शकतो, जो आपल्याला समजलेला अर्थ आहे त्याचा. जसं याने म्हणलं की पूर्वजन्मी खूप कठीण तप करावं लागतं वगैरे वगैरे, खूप पुण्य असेल तर असं होतं. म्हणजे दुर्लभ हा जो शब्द आहे, या दुर्लभ हा त्याने एक्सपान्शन केलंय खाली, की दुर्लभ असणं म्हणजे काय, इतकं सहज मिळत नाही. सहज मिळत नाही म्हणजे कोणाकोणाला मिळतं, जे पुण्यवान असतं त्यांना मिळतं, ज्यांनी मागच्या जन्मी काही पाप पुण्य तपश्चर्या केली असेल त्यांना मिळतं, किंवा हे खूप काही कमी लोकांना मिळतं. हे सांगण्याचं जे काय आपण लिहू त्या ठिकाणी तो भावार्थ. आपण जेव्हा कुठल्याही सुभाषिताचा अर्थ देऊ त्यावेळेस आपल्या अन्वय करता आला तर करायचा, अन्वय करणं आवश्यक नाही, त्याचा अर्थ मात्र दिला पाहिजे. हा अर्थ
या शब्दार्थावरती आधारित असावा आणि या शब्दार्थावरून आपल्याला आणखी काय कळतं हे भावार्थामध्ये यावं. हा, सुगदा मॅडम, काय म्हणतो तुम्ही, सुरेखा मॅडम? हा सर, जन्मभूमीच्या जे आहे ना ते हा, जन्मभूमीच्या पुढे विसर्ग आहे आणि पुढे च आहे, मग तो एकत्र येऊन च झाला ना, हो ना, हो ना, असं आहे. हो असं आहे ना, बरोबर हो ना? हो हो, बरोबर. हा हा, ठीक आहे. सर हे अन्वय पण तो बघायला गेलो त्यातला, तर आता जननी जन्मभूमी भूमी जान्हवी जनार्दना पश्चिमच्च जनक म्हणजे नाही, पाचवे पंचम. पंचमच्च जनक हा हा, म्हणजे पाचवे पिता म्हणजे पिता. आता येते म्हणजे म्हणजे येते म्हणजे हे 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 हा हे पंचचकार सगळे हे सगळे हे पाच जकार दुर्लभ आहेत. दुर्लभ आहेत. दुर्लभ संती दुर्लभ असं हा जकार हा तो म्हणून दुर्लभ हा. हा बरोबर, ठीक आहे. पंच पण दोनदा आलंय ना, हा, हे ना, पंचमश्रैव हे आणि दोनदा पंच घेणे सुद्धा केवळ काव्याचा भाग आहे. अच्छा. हे दुसरं पंचचा फार काही अर्थ देत नाही. हे 5 जकार दुर्लभ असं आहे, एवढं पुष्कळ होतं. पण हे काव्यामध्ये लिहिताना द्विरूपी असं असते का त्यामध्ये. माता च पण असं, म्हणजे माता आणि मातृभूमी, गंगा आणि हा श्रीकृष्ण हा हा, हो आणि हे, हा हा जो हा न असतो म्हणजे ना, आणि हो पिता पण असं, हो हो, आणि हा. तीनदा लिहायचं ना. पाचवं असं नाहीये का त्याचा अर्थ? म्हणजे काय काय, पाचवी गोष्ट असं मला वाटलं त्याचा अर्थ, दुसऱ्या पहिल्या त्या पंचमचा. हो ना, पहिलं पंचमच आहे ना, आणि हा, 5 आणि पाचवं जनक असं ना. हा Yes. बरोबर आहे, पाचवं जनक. हम्म. हा, आणि असे आणि पाचवं म्हणजे जनक अशा आणि हे 5 5 गोष्टी. जकार. असे आणि 5 जकार दुर्लभ असतात असं. असा अर्थ घेता येईल त्याचा. पंचम म्हणजे 5वा. 5वा जनक. हा, ओके, म्हणजे पहिले 4 आणि पाचवा हा, जनक असे हे 5 असे जकार 5 दुर्लभ आहेत. दुर्लभ असतात. हं? म्हणजे किंवा हे 5वा साठी आणि हे पंच 5 साठी. ओके, ओके, 5वा जनक इथे पण तसं घेतलं, पंचमहाच जनक हा पंचजकार हा. ठीक आहे, हे बरोबर आहे. म्हणजे 5वा जनक, जननी जन्मभूमी जान्हवी जनार्दन हा 5वा जनक. हे असे 5 जनक, 5 जकार दुर्लभ आहेत. ओके ओके, माधुरीताई हे बरोबर आहे. हे 2 पंचम आणि पंच येते नाही, जनक हा ब्रॅकेट में येते म्हणजे येते काय म्हणजे हे, येते. हा हा आहे. अच्छा. अच्छा. बरोबर, हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. सर हे म्हणजे अन्वय हा ह्याच्यावरून कसा करायचा ह्याला काही असं हे का नाही, लॉजिक कसं किंवा एक काही? वाक्य तयार करण्याकरता आपल्याला पहिल्यांदा कर्ता शोधायचा कोण आहे हा आणि शेवटी क्रियापद काय आहे. आणि मग वरली हा वाक्य आपण जसं एखादं वाक्य केलं असतं तर याला काय म्हणायचं ते कळलं एकदा आपल्याला, म्हणजे मग मधल्या हो शब्दांची व्यवस्था आपल्याला करता येते. आता यांना काय सरळ सरळच आहे, जननी जन्मभूमी जान्हवी जनार्दन पंचम. मग हे पंचमश्चैव इथे जे असतात ना, हे जिथे इथे संधी किंवा समास असतात ते सगळे इथे तोडायचे आणि मग इथं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं करून त्याला सोपं करायचं आणि मग हे वाचायला सोपं, समजायला सोपं असं करायचं. याच्यामध्ये शक्यतो कुठेही संधी किंवा समास ठेवायचे नाही. आणि मधले भरताना मग पण एक लॉजिकल जसं वाक्य केलं असतं एखादं तसं वाक्य करायचं. करता सर पण याला काय सर रूल वगैरे का म्हणजे समजा आम्हाला जर रूल करायचं हाच झालं आहे हे की करता शोधायचा, हा करता सुरुवातीला घ्यायचा, हा मग सेंटरला आणि शेवटी क्रियापद. अच्छा आणि मध्ये आता जशी माहिती भरेल आपण जसं वाक्य केलं असतं लॉजिकली तसं वाक्य करायचं. हा कारण आता कसं की आता हे जननी जन्मभूमी जान्हवी जनार्दना हो, आणि 5वे ते जनक पंचमच असे हो 5 जकार दुर्लभ असतात. म्हणजे हो हे बरोबर अगदी
परफेक्ट हे झालं त्याचं हो, म्हणजे हो, हे हो. तसं ते आपल्याला म्हणजे ब्रेक करता यायला पाहिजे ते आय थिंक हा, तर त्यासाठी हे मग तेच म्हटलं की काही हो. लॉजिक आहे का त्याला काही की नाही लॉजिक कसं नाही. करावं. एक तर समास आणि संधी सोडून घ्यायचे सगळ्या. हा आपलं समास अजून शिकलेलं नाही, आपण संधी पण पूर्ण शिकलेलं नाहीये. फक्त अच्छा इथे हे अन्वय काय असतो हे समजावं म्हणून टाकलंय. आणि बरोबर हे सगळे या ठिकाणी तुकडे करायचे त्याचे आणि मग ते प्रेझेंट करायचे, की ते वाचायला समजायला कुणालाही सोपं जाईल, बरोबर अर्थ काढायला. ठीक आहे. ओके. 5वं, शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे. याला थोडं खालचं वाक्य थोडं बदलू आपण. चंदनम न वने वने साधवो नाही सर्वत्र. शैले शैले, शैल म्हणजे पर्वत डोंगर, न माणिक्यम. शैले शैले म्हणजे डोंगरावर डोंगरावर म्हणजे प्रत्येक डोंगरावर. माणिक्यम म्हणजे माणिक. प्रत्येक डोंगरावर काही माणिक हा मिळत नसतो. म्हणजे हे एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, धातू सारखं म्हणता येईल. माणिक कसं आता गारगोट असेल ती, नंतर तिला वेगवेगळे रूप देऊन त्याला आकर्षक करतात. पण हे काही प्रत्येक डोंगरावर सापडत नाही. माणिक सापडणं हे एक दुर्लभच गोष्ट आहे. मौक्तिकम न गजे गजे, मोती. आता जेव्हा हत्ती असतो, हत्तीच्या गळ्यामध्ये वेगवेगळ्या माळा घालतात सजवण्याकरता, त्याच्या गंडस्थळावरती असतात. आणि ते मोती केव्हा केव्हा तिथे असतात, राहतात, माळ तुटली तर राहतात केव्हा केव्हा. तर असं की प्रत्येक हत्तीच्या गळ्यामध्ये किंवा गळ्यावर किंवा गंडस्थळावरती मोती असतात असं नाही. चंदनम न वने वने, प्रत्येक वनात काही चंदन असत नाही. तसंच साधवो नही सर्वत्र, साधू लोक सगळीकडे नसतात. म्हणजे जशा ह्या गोष्टी दुर्लभ आहेत, माणिक हा दुर्लभ आहे, मोती हा दुर्लभ आहे, चंदन हा दुर्लभ आहे, तसा साधू सुद्धा दुर्लभ आहे. साधू काही सहज आणि कुठेही मिळण्यासारखा नसतो, असं यांना म्हणणं आहे. की सज्जन माणूस जो आहे तो शोधून सापडणं इतकं सहज नसतं. त्याची उदाहरणं दिली, 3 उदाहरणं दिली इथे. प्रत्येक डोंगरावरती माणिक नसतं, प्रत्येक हत्तीवरती मोती नसतो, प्रत्येक वनामध्ये चंदन नसतं. असं साधू सुद्धा इतका सहज सर्वीकडे सगळीकडे सापडत नाही. म्हणजे साधूचं महत्व सांगितलं यातून, साधूची दुर्लभता सांगितली. साधू ही एक दुर्लभ वस्तू आहे, दुर्लभ व्यक्ती आहे समाजामधली. सज्जनता ही दुर्लभ व्यक्ती आहे, ती इतक्या सहजपणे नाही मिळत. जसा एखादा माणिक असतो, मोती असतो किंवा चंदन सुवासिक असतं, तसा साधू असतो. जसा या गोष्टी दुर्लभ असतात, तसा साधूही दुर्लभ असतो. असा याचा साधा सरळ सोपा. आता ओपन फॉर डिस्कशन. बोला, काही सांगायचं हॅलो. आहे? हा बोला. हा, याच्यामध्ये हा. ही मराठीमध्ये दिले ते हत्तीच्या गंडस्थात मोती मिळत नाहीत, हो. आणि हिंदीमध्ये दिले मोती हर हाथी की सूंड में नहीं पाए जाते. असं आहे का हिंदीमध्ये? हा, हिंदी आणि याच्यामध्ये वेगळं आलं नाही. नाही, ते काय, ते गंडस्थळ आणि लिहिणार सुद्धा हे आपल्यासारखेच केव्हा तरी शिकणारी मुलं होती ती. आणि त्याला गंडस्थळला काय म्हणायचं कळलं नसेल ते हिंदीमध्ये. सोंडेशी काही संबंध नाही त्याचा. अच्छा. आपल्याला मराठीमध्ये भाषांतर करायचं, आपला गंडस्थळच लिहू आपण आलं तर हे. हा, ठीक. अजून कोणी काही बोलत होतं काहीतरी त्यावेळेला? कोणाच तरी अजून आवाज आला होता. नाही, मीच म्हणत होते सर की हा. सोपा आहे हा. हो, सोपं आहे. पूर्ण म्हणजे शब्दाचा अर्थ निघून जातो. हो हो, आणि साधारण वाचलं तरी कळतं हा. आपल्याला. फार अवघड हो. नाही. नाही, प्रत्येक सुभाषित फार अवघड नाहीच आहे. नाही. एखाद्या व्यक्तीचं
महत्व सांगितलेलं असतं किंवा कुठेतरी टीका केलेली असते. ओके, हा आता 6वा. प्रदोषे दीपकश्चंद्रः प्रभाते दीपको रविः त्रैलोक्ये दीपको धर्मः सुपुत्रः कुलदीपकः. प्रदोष का? प्रदोष म्हणजे संध्याकाळ. आणि आपल्याकडे बरेचदा प्रदोषचा उपवास करतात. ज्या जुन्या बाया त्या अजूनही करतात. एकादशी होऊन गेली की पुढे प्रदोष होतो आणि त्या दिवशी संध्याकाळी जेवण करतात. म्हणजे प्रदोष काळी जेवण करतात, म्हणजे संध्याकाळी जेवण करतात. प्रदोष म्हणजे संध्याकाळ. संध्याकाळचा दिवा म्हणजे चंद्र. प्रदोक्षे दीपकश्चंद्रः प्रभाते दीपको रविः. सकाळचा दिवा म्हणजे सूर्य, संध्याकाळचा दिवा चंद्र, सकाळचा दिवा सूर्य. त्रैलोक्ये दीपको धर्मः. तिन्ही लोकांमध्ये म्हणजे पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ या तीनही लोकांमध्ये धर्म हा एक दीपक असतो, दिवा असतो, मार्ग दाखवणारा वाटाडे असतो, उजेड दाखवणारा वाटाडे असतो धर्म. तसंच सुपुत्र, चांगला मुलगा मिळणे, चांगला मुलगा असणे हा आपल्या कुळाचा एक दीपकच आहे. तो आपल्या कुळाचं नाव उज्ज्वल करील, प्रकाशित करील, चांगलं करील, असं यातून म्हणणं आहे. म्हणजे जसा संध्याकाळच्या वेळेचा चंद्र असतो, जसा सकाळच्या वेळेचा सूर्य असतो, जसा तीनही लोकांमध्ये मार्ग दाखवणारा धर्म असतो, तसा आपल्या कुळाला उज्ज्वल करणारा, प्रकाशित करणारा हा आपला सुपुत्र असतो. सुकन्या पण असू शकते, पण त्यांनी सुपुत्र लिहिलंय. अन्वय. चंद्रः प्रदोषे दीपकः भवति, रविः प्रभाते दीपकः भवति, धर्मः त्रैलोक्ये दीपकः भवति, तथा सुपुत्रः कुलस्य दीपकः भवति. सोपा अर्थ आहे हा. याच्यामध्ये काही चर्चा? जाऊ पुढे. लिहिता येईल ना परीक्षेमध्ये? हो सर. येईल येईल. ओके. येषां न विद्या न तपो न ज्ञानम न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म. अशा अनेक गोष्टी सुभाषितामध्ये वाढवतात ते. येषाम, ज्याच्याकडे, ज्याला, विद्या नाही, तपश्चर्या नाही, दान करायची इच्छा नाही, दानत नाही, काही ज्ञान नाही, काही शील नाही, सदाचरण नाही, काही अंगात गुण कौशल्य नाही, काही धर्माचरण नाही, असे लोक, ते मर्त्य लोके, पृथ्वीवरचं आपलं जे आयुष्य आहे याला मर्त्य लोके म्हणतात. कारण मर्त्य लोक म्हणतात कारण इथले लोक मरतात. पृथ्वी हा एकंदर संपूर्ण भाग झाला, त्यामध्ये वनस्पती आहे, प्राणी आहे, सगळं आहे. हे सगळंच मर्त्य आहे. तरी पर्टिक्युलरली माणसांना हे मर्त्य लोक मानलं जातं. प्राणी आहे मर्त्य लोक आहे, वनस्पती हे मर्त्य लोक आहे. पण इथे काही जे आहेत, दगड आहे, पाणी आहे, ह्या गोष्टी कायम टिकतात जोपर्यंत पृथ्वी आहे. म्हणून पृथ्वी जे आहे ते मर्त्य लोकांपेक्षा मोठी आहे आणि मर्त्य लोक त्याचा एक भाग आहे असं मानतात. म्हणून त्यांनी लिहिलं की ते मर्त्य लोके भुवी, भुवी म्हणजे पृथ्वीवर, पृथ्वीमध्ये, भारभूतः, हे भार आहेत, मनुष्य रूपेण, माणसाच्या रूपात, मृगाश्चरंती, मृग म्हणजे प्राणी, आश्चरंती म्हणजे वावरतात. ज्यांच्याकडे विद्या नाही, ज्यांनी काही तपश्चर्या केलेलं नाही, कष्ट केलेले नाहीत, ज्यांनी कधी दान केलेलं नाही किंवा दान करण्याची त्यांची इच्छा नाही किंवा क्षमता नाही,
ज्यांनी काही ज्ञान अर्जित केलेलं नाही, ज्यांच्याकडे कुठलेही सद्गुण नाही, शील नाही, कुठलेही कौशल्य नाही, काही गुण नाहीत, सद्गुण नाहीत आणि धर्माचरण नाही कुठलं, असे जे लोक आहेत हे ह्या मर्त्य लोकांमध्ये पृथ्वीवरच्या पृथ्वीला भार आहेत. ही जुनी एक म्हण होती ना हा, खायला काळ आणि हा भुईला बाहेर. हा 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 येस ते हे खायला काळ नाहीये हे म्हटलं त्याच्यामध्ये, पण भुईला भार हा, आहे. हा, हा. भुवी भार म्हणजे काही भूतार. उपयोग नाही. म्हणजे ज्याला काहीच नाहीये, ना शिकला त्याने, ना तपश्चर्या केली, ना ज्ञान आहे, ना काही गुण आहेत, ना सद्गुण आहेत, ना धर्म आहे, ना तप आहे, ना दान, काहीच नाहीये. असा जो नुसता जन्माला आला, केला आणि पाणी वाहत मेला, असा जो असेल तो पृथ्वीला भार आहे. आणि हा मनुष्य रूपामधला पृथ्वीवरती आचरण करणारा केवळ एक प्राणी आहे. जसं तुझं अजून एक म्हणेन ते, ज्याच्या अंगी कुठलेही कला गुण काही नाही, तो म्हणजे शेपूट नसलेला प्राणीच आहे. थोडस तसंच याचं आहे की ज्याच्यामध्ये कुठलंच काही कर्तृत्व नाही, तो म्हणजे पृथ्वीला भार आहे. आणि तो एक मनुष्याच्या रूपातला नुसता प्राणी आहे, फिरणारा, खाणारा. इथे प्राणी काय करतो, जन्माला येतो, खातो पितो, त्याचं जे काही नैसर्गिक कृती असते सगळं करतो आणि मरतो. तेच आपण इथे ज्यालाकडे काहीच नाही, तो विद्या दान तप ज्ञान शील गुण धर्म हे नाही कुठे, तो पृथ्वीला भारभूत आहे आणि मनुष्य रूपातला एक प्राणी आहे. सर, मृग म्हणजे आपण मराठीत हरिण म्हणतो ना, इथे पशु हा अर्थी आहे का? हा, म्हणजे मृगचं कुठल्याही पशुला मृग म्हणतात आणि मृग म्हणजे हा. हरिण सुद्धा होतं. हा, तेच म्हणून जरा थोडस कन्फ्युज झालं. हो हो बरोबर, पशु. पशु. कुठल्याही प्राण्याला मृग सुद्धा म्हणतात. काही आहे अजून ऍडिशन? आता हे आतापर्यंत आपण जे काय बघितलं त्याच्या पूर्ण उलट हा सुभाषित आहे. यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पंडितः स श्रुतवान् गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणः कांचनमाश्रयन्ते. यस्य अस्ति, ज्याचे आहेत, ज्याच्याकडे आहेत काय, वित्तम, पैसा, ज्याच्यापाशी पैसा आहे, स नरः, तो नर, तो माणूस, तो पुरुष, कुलीन आहे, कुलीनः, तो कुलवान आहे, तो सद्गुणी आहे, सह पंडितः, तो बुद्धिमान आहे, ज्ञानी आहे, सह श्रुतवान, तो चौफेर ज्ञान असलेला आहे, बहुश्रुत आहे, गुणज्ञ, त्याच्या अंगात अनेक गुण आहेत. कोणाकडे? ज्याच्याकडे पैसा आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला लोक म्हणतील काय कुलीन माणूस आहे, काय शालीन माणूस आहे, किती खानदानी माणूस आहे, काय बुद्धिमान आहे, काय पंडित आहे, काय वाचलेला आहे, काय बोलतोय, काय श्रुतवान आहे, बहुश्रुत आहे, किती ज्ञान आहे, किती ठिकाणी फिरलेलं आहे, किती गुण आहे तिच्या अंगात. असोत की नसोत, पैसा आहे म्हणजे समोर त्याची स्तुती करणारच. स एव वक्ता, तो एक वक्ताच आहे, तो चांगलं बोलू पण शकतो. सह दर्शनीय, तो एक दर्शनीय सुद्धा आहे, तो सर्वांना चांगलाही वाटतो बघायला, कसा का असेल दिसायला, तर सगळं म्हणतात काय सुंदर